नक्कीच आज म्हणजे जिल्हा परिषद मतदारसंघातून आमच्या जिल्हा परिषदेच्या लताताई डी बी म्हात्रे तसेच मी स्वतः पराग गोपी वावंजी पंचायत समिती गणातून आज उमेदवारी आम्ही महाविकास आघाडी मार्फत आज आमच्या प्रमुख नेत्यांच्या याच्या खाली आम्ही दाखल केलेला आहे. काय विकासाचे मुद्दे घेऊन जाणार आहात? बिकॉज एवढे वर्षापासून शेतकरी कामगार पक्षाकडे ही जिल्हा परिषद होते, सगळ्या गोष्टी होत्या. काय विकासाचे मुद्दे आहेत तुमचे? तसं पाहिलं तर वावंजी जिल्हा परिषद हा महाविकास आघाडीचा हा बालेकिल्ला आहे. आतापर्यंत तिथे कधीच आमचा उमेदवार पराभूत झालेला नाही आणि आता तर आमच्या पाठी सर्व ही महाशक्ती आहे. आमचे मित्र उमराज शेठ आहेत, योगेश पाटील आहेत, महाविकास आघाडी स्थानिक लेवलचे कार्यकर्ते, तसेच आमचे एस पाटील साहेब, जे पाटील साहेब यांचं आम्हाला मोलाचं मार्गदर्शन आहे. शिरीष गरज साहेब आहेत, बबनदादा आहेत, त्यांचा सर्वांचा आशीर्वाद. तसेच ग्राउंड लेवलला पाहिलं तर माझ्या मतदारसंघात मी एक लहानशा मुलाला सुद्धा मी पराग गोपी कोण आहे विचारलं ना तर लगेच सांगेल हा पराग गोपीला ओळखतो. त्याच्यामुळे आम्ही सर्वसामान्य कोणाचं काही एक रात्री 12 वाजता 1 वाजता कॉल येऊ दे ना आम्हाला का भाई असं झालंय, भाई हजर आहे. काय विकासाचे मुद्दे आहेत? काही बरेचसे प्रश्न आहेत, काही समस्या आहेत, काय तुमचं विजन काय आहे? व्हिजन म्हणजे आता तुम्ही पाहू शकता आमच्याकडे पहिला मुद्दा आहे तो कॉरिडोरचा रस्ता आहे. कॉरिडोरचा आहे. आता ऊर्जा प्रकल्पाचा जवळजवळ आम्ही साहेबांच्या नेतृत्वाखाली इम्राज शेठ पण आहे तिथे जवळजवळ 68 कोटी रुपयाचा जास्त फायदा करून दिला. तसेच कॉरिडोरला सुद्धा आपण आता वावंजाच्या आणि नितलस वावंजा आणि नितलस ही एकच हद्द होती 50 वर्षापूर्वी, आता डिवाइड झाले. त्याच्यामुळे पण वावंजाला 22 लाखाचा भाव दिलाय पण नितलसला 8 लाखाचा भाव आहे. त्याच्यावरती सुद्धा आमचे महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते आणि आम्ही सुद्धा रस्त्यावर असून त्याच्या गोष्टीवर आम्ही भांडतोय. बघू. शेतकरी कामगार पक्ष हा शेतकऱ्यांसाठी नेहमी लढत असतो आणि शेतकऱ्यांचे बरेचसे प्रश्न जे अद्याप सुटलेले नाहीत. काय वाटतं पुन्हा एकदा शेतकरी आपल्याला कौल देतील का? नक्कीच नक्कीच. शेतकरी कामगार पक्ष हा शेतकऱ्यांसाठी लढणारा पक्ष आहे आणि आम्ही सुद्धा का असे घरी बसणारे नाही तर आम्ही जनतेसोबत 24 तास हजर असतो. आम्ही कधी कुठल्याही गोष्टी काही असो, सार्वजनिक असो, शैक्षणिक असो दे, सांस्कृतिक असो दे, कुठलाही गोष्ट, आरोग्य असू द्या, कुठलाही कार्यक्रम उपक्रम असला तरी आम्ही त्याच्यासमोर सक्षम प्रभावीपणे आम्ही तो राबवतो.